चला बघा मुलांनो, आपण एक सर्वातच क्वेश्चन घेणार आहोत. रमेशने ₹8,000 9% दराने 2 वर्षासाठी बँकेत ठेवले त्याने. तर त्याला 2 वर्षानंतर एकूण किती रक्कम या व्याज मिळेल विचारलं. म्हणून सर्वातचा फॉर्म्युला आहे मुद्दल गुणुले दर गुणुले कालावधी भागिले 100. म्हणून लक्ष द्या, आता मुद्दल किती दिला आहे? मुद्दल दिलेला आहे ₹8,000. ठेवा ₹8,000. दर दिलाय 9%. कालावधी दिलेला आहे 2 वर्ष. बघा झिरोला, ह्या झिरोला हा झिरो गेला, हा झिरोला हा झिरो गेला. बघा राहिला कशाचा गुणाकार करायचा आहे? 80 गुणुले 9 गुणुले 2. म्हणून 720 गुणुले 2 2 4 7 28 ₹2,840 सरळ व्याज रमेशला मिळेल. ओके.